पॅड. ठीक आहे. तर आपण बघणार आहे आज झेड इंडेक्स. ओके. त्यानंतर ओव्हरफ्लो, लिस्ट बघूया. लिस्ट आपण HTML लिस्ट आहे ना, त्यांना कसं डिझाईन करायचं हे आपण बघणार आहे. सो लिस्ट, त्याच्यानंतर ओव्हरफ्लो अँड ओपॅसिटी. ओपॅसिटी, आय थिंक आपण ओपॅसिटी बघितलेली आहे. ओके. सो हो झेड सर. इंडेक्स, लिस्ट आणि ओव्हरफ्लो. ठीक आहे. या तीन प्रॉपर्टीज ना आपण आज कव्हर करणार आहे. क्लिअर. सर्वात अगोदर झेड इंडेक्स बघूया. सो मी इथे फाईल बनवतोय इथे झेड इंडेक्स .html. ओके. अँड लिंक करूया CSS ची फाईल. सो झेड इंडेक्स .css, झेड इंडेक्स .css. क्लिअर आहे. हो सर. ओके. तर इथे आलो मी आणि इथे करूया आपण डॉट कंटेनर. एक कंटेनर बनवूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये 4 बॉक्स घेऊया. ठीक आहे. डॉट बॉक्स. ओके. ओके. 4 बॉक्स घेतले, त्यांना नाव देऊया 1, 2, 3. रेकॉर्डिंग सुरू आहे ना? येस सर. ओके. सो बॉक्स 1, बॉक्स 3 अँड बॉक्स 4. क्लिअर. त्याला आपण ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करूया. ओके. इथपर्यंत काय डाऊट? हे HTMLच केलं आपण फक्त. ठीक आहे. 1 2 3 4. एक कंटेनर बनवला. कंटेनरला त्या कंटेनरमध्ये 4 डिव घेतले. 4 डिवला क्लास दिला बॉक्स 1, बॉक्स 2, बॉक्स 3, बॉक्स 4. आणि त्याच्यामध्ये समथिंग टेक्स्ट घेतला आपण. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर इथे CSS ची फाईल लिंक करूया. सो झेड इंडेक्स .css क्लिअर आहे. CSSच्या फाईलमध्ये येऊया. कंटेनरला डिझाईन करून घेऊया आपण. सो डॉट कंटेनर, ब्रॅकेट्स ओपन क्लोज, त्यांना हाईट देऊया. हाईट 500 पिक्सल, 500 पिक्सल. विड्थ 500. याला विड्थ घेऊया 1000 पिक्सल. बॅकग्राऊंड कलर घेऊया ब्लू आहे. क्लिअर. किंवा हे जास्त डार्क दिसते मला. ओके. बॉक्स आला माझ्याकडे आता एक. ओके. आता मला 4 बॉक्सना डिझाईन करायचं आहे. 4 बॉक्स घ्यायचे मला. ठीक आहे. सो डॉट बॉक्स 1, त्यांची हाईट विड्थ सेम घ्यायची मला. हाईट घेऊया 200 पिक्सल आणि विड्थ घेऊया विड्थ 200 पिक्सल. बॅकग्राऊंड कलर येलो. दिसतो मला 1 2 3 4 असेच आपल्याला 4 बॉक्स बनवायचे. ठीक आहे. सो मी यांनाच कॉपी करतो. पी पेस्ट. घेऊया बॉक्स 2. ठीक आहे. हाईट विड्थ सेम ठेवूया. येलो आहे, याला ग्रीन करूया. ओके. कॉपी करतोय.
बॉक्स टूचं स्पेलिंग मिस्टेक झाला त्याच्यामुळे इथं ते बॉक्स दिसणारच नाही आपल्याला टूल नंबरचं. बॉक्स बॉक्स टू. ओके, ते पण बॉक्स 3 डन. आणि बॉक्स 3 ला कॉपी करतो मी. इथे बॉक्स 4 घेऊया. बॉक्स 4 ग्रीन आहे. इथे चेंज करूया. हे घेऊया बॅकग्राऊंड कलर व्हायलेट. ग्रीन आहे इथं. हे घेऊया ग्रे. इथपर्यंत काय डाऊट आहे? काय केलं आपण? बॉक्स 1 घेतला, त्याला हाईट दिली, ब्रीथ दिली, बॅकग्राऊंड कलर दिला, सेम ॲज इट इज बॉक्स 2, बॉक्स 3. ओके, अँड बॉक्स 4. क्लिअर. नंतर यांचं आउटपुट बघूया. तर इकडे बघा, या पद्धतीने आपल्याला हे बॉक्स दिसतील. बॉक्स 1 इकडे 1 2 3 अँड 4. क्लिअर आहे? हॅलो. हो सर. ओके, आता करायचं काय आपल्याला? लक्षात घ्या, झेड इंडेक्स कशासाठी अप्लाय करतो आपण? जेव्हा आपल्याला आपल्या वेब पेजवरचा समथिंग कंटेंट म्हणजे काही कंटेंट समोर दाखवायचा असेल, तेव्हा आपण काय यूज करतो? झेड इंडेक्स यूज करतो. ओके, कळालं? तर सर्वात अगोदर आपल्याला त्यांची पोझिशन सेट करावं लागेल. ठीक आहे, सो यांना मी देतो पोझिशन. बॉक्स 1 ला पोझिशन ॲब्सोल्यूट. ओके, तर काय झालं? 2 बॉक्स तिथे प्लेस झाला. नंतर याला पण मी काय करतो? पोझिशन देतो मी ॲब्सोल्यूट. आता 2 बॉक्स तिथे प्लेस झाला. 2 बॉक्स वरती दिसत आहे. ठीक आहे, सर्वांना देतो मी. ठीक आहे, पोझिशन नको, डायरेक्टली नको सांगायला. ठीक आहे, पोझिशन ॲब्सोल्यूट दिली. ठीक आहे, आणि याला काय केलं मी? या पहिल्या बॉक्सला काय करतोय मी? लेफ्ट साईडला 200 पिक्सल केलं. ओके, लेफ्ट साईडला किती केलं? 200 पिक्सल. हा कोणता? फर्स्ट बॉक्स आहे. ठीक आहे, नंतर या सेकंड बॉक्सला मी पोझिशन केले ॲब्सोल्यूट, म्हणजे तो वरती प्लेस होईल आणि म्हणजे स्टार्टिंग पॉईंटला घेईल, तो इथून घेईल कंटेनरच्या स्टार्टिंग पॉईंटला. ठीक आहे, म्हणून मी त्याला ॲब्सोल्यूट पोझिशन ठेवते त्याची. आणि याला केलं मी लेफ्ट साईडला केलं याला 250 पिक्सल. ओके, तर बघा आता, पहिले येलो दिसतो, नंतर ग्रीन दिसतो, आता 3 दिसत आहे आणि 4 दिसत आहे. ठीक आहे, सेम ॲज इट इज मी पोझिशन याची पण सेट केली. पोझिशन ॲब्सोल्यूट. ओके, आणि त्याला केलं मी लेफ्ट साईडला 300 पिक्सल. ओके, तर इथे बघा 1 2 3 दिसतोय आणि आता 4 नंबरचा. तर याला सुद्धा मी पोझिशन सेट केली ॲब्सोल्यूट. आता तो मला जिथे आहे तिथे दिसतोय, परंतु त्याला मी लेफ्ट साईडला शिफ्ट केलं 300 पिक्सल वरती. किंवा 300 पिक्सल जर का केलं तर तो त्याच्यावरती येऊन जाईल पूर्णच्या म्हणजे दिसणारच नाही हा 3 नंबरचा बॉक्स. ओके, आणि इथे पण 300 पिक्सल केलेले आपण लेफ्ट साईडला त्याला शिफ्ट. ओके, त्याला 350 करूया. सो 350 पिक्सल. ओके, 350 पिक्सल. ओके, सो बघा आता मला
काय दिसते 1 2 3 आणि 4 बॉक्स दिसत आहे. ठीक आहे. सर्वात वरती कोणता बॉक्स दिसतो मला? पूर्णच्या पूर्ण कम्प्लीट बॉक्स कोणता दिसतो आपल्याला इथे? सांगा. 4 नंबर. 4 नंबरचा दिसतो. ओके. परंतु मला जर का इथे 2 नंबरचा बॉक्स कम्प्लीट दाखवायचा असेल तर मी त्याचा झेड इंडेक्स ग्रीन बोललो ना मी, 2 नंबरचा बॉक्स, 2 नंबरच्या बॉक्सचा झेड इंडेक्स करतो मी इथे 1. ठीक आहे. झेड इंडेक्स काय केला मी? 1 केला. आता 3 नंबर आणि 4 नंबर इथे काय झालं? हाईड झाला. कळालं? लो झेड इंडेक्स बघा, झेड इंडेक्सला मी इथे कमेंट आउट केला तर मला 1 2 3 आणि 4 दिसतात. ठीक आहे. जर मी या 2 नंबरच्या बॉक्सला झेड इंडेक्स 1 दिला तर 3 आणि 4 हाईड होतात, तिथे मागे जातात त्याच्या. ठीक आहे, या पद्धतीने. ठीक आहे. परंतु मी या 3 नंबरच्या बॉक्सला किंवा 1 नंबरच्या बॉक्सला या 1 नंबरच्या बॉक्सला झेड इंडेक्स काय केला? तो केला तर मला 1 नंबरचा बॉक्स वरती दिसतोय. म्हणजे काय होतं? आता बघा, मी काय करत आहे इथे, 2 नंबरला बॉक्स 1 ठेवला झेड इंडेक्स, हा बॉक्स 2 चा झेड इंडेक्स 1 आहे. या बॉक्स 3 चा झेड इंडेक्स आहे 3. आता मला 3 नंबरचा बॉक्स वरती दिसेल. आता इथे 2 नंबरचा बॉक्स गायब झाला, परंतु 1 नंबरचा बॉक्स शो होतोय. कारण काय आहे? त्याचा झेड इंडेक्स किती आहे? 2 आहे इथे. याचा जर झेड इंडेक्स 4 झाला, 4 झाला तर सर्वात वरती मला 2 दिसेल. म्हणजे होतं काय? झेड इंडेक्स ज्या कंटेनरचा किंवा ज्या कंटेंटचा झेड इंडेक्स हा सर्वात जास्त असेल, तो कंटेंट आपल्याला वरती दिसणार आहे. आता इथे 4 नंबरचा इंडेक्स इथे वरती दिसतो. कळाला? आता बघा, 4 नंबरचा झेड इंडेक्स आहे 5, त्याच्यामुळं सर्वात जास्त झेड इंडेक्स 5 असल्यामुळे तो 4 नंबरचा कंटेंट दिसतो आपल्याला. इथे ग्रीन कलरचा जो बॉक्स आहे त्याचा इंडेक्स आहे इथे 4 आहे, त्याच्यामुळं तो सर्वात जास्त दिसतो, म्हणजे या ॲज कम्पेअर टू 4. ओके. आणि 1 चा झेड इंडेक्स आहे 2, त्याच्यामुळे हा येलो बॉक्स दिसतो. परंतु इथे या बॉक्स 3 चा झेड इंडेक्स आहे 3. ओके. पण होतं काय? तो या दोघांच्या मध्ये आहे, त्याच्यामुळे तो दिसणार नाही. ठीक आहे. परंतु त्याचा जर झेड इंडेक्स मी 6 केला तर सर्वतोवरती तो दिसणार आहे आपल्याला. कळालं? म्हणजे झेड इंडेक्स मध्ये काय होतं? ज्या कंटेंटचा झेड इंडेक्स सर्वात जास्त असतो तो कंटेंट आपल्याला वरती शो करतो. ठीक आहे. काही डाऊट याच्यामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया आपण लिस्ट. ठीक आहे. सर हे यूज कुठे करणार? असा एक्झाम्पल वगैरे यूज असेल अशा का? ठिकाणी करायचं की जिथे आपल्याला एखादा कंटेंट असेल आणि ज्या ठिकाणी आपल्याला तो समथिंग कंटेंट जो आहे तो हाईड करून आपल्याला जो न्यू कंटेंट आहे तो आपल्याला वरती शो करायचा, त्या ठिकाणी तुम्ही तो यूज करू शकता. Okay. ओके. सो लिस्ट स्टाईल डॉट लिंक करूया लिस्ट स्टाईल. सो लिस्ट स्टाईल मध्ये आलो मी इथे. आता बघा, आपल्याकडे 2 टाईपच्या लिस्ट आहेत. लिस्ट स्टाईल डॉट CSS. ओके आहे. आता ठीक आहे. आता बघा, आपल्याकडे 2 टाईपच्या लिस्ट आहेत. एक आहे अनऑर्डर लिस्ट, अन ऑर्डर
पण आणि याच्यात मध्ये त्याला पेस्ट करूया. ठीक आहे. UL त्याला आहे हो ते घेऊया आपण ऍपल ऍपल ओके. त्याच्यानंतर इथे घेऊया मँगो का कटत आहे. ओके मँगो ठीक आहे. त्यानंतर इथे घेऊया आपण ग्रेप्स ग्रेप्स आणि इथे घेऊया वॉटरमेलन. तर त्या खालच्या ओव्हर वरती क्लिक करावं लागेल एकदा. कोणतं over? हे हे खालचं ओव्हर नाही काही आपल्या फुटरला याच्यात किंवा नाही नाही हे सगळं इकडचं ते हा तिथे म्हणजे ते येणार नाही पुन्हा पुन्हा. हम्म. हा बस. त्याला आहे ठीक आहे. त्याला आहे ठीक आहे. हे झालं आपलं UL आणि ऑइल मध्ये पण त्याला आहे ठीक आहे. ते हेडिंग देऊया आपण H1 याला देऊया आपण ऑर्डर नेक्स्ट क्लिअर आहे. ते घेऊया आपण मुंबई क्लिअर झालं. त्याला पण एक लाईव्ह सर्व्हर करूया. तर आपल्याकडे असेल 2 लिस्ट मिळतील एक अनऑर्डर लिस्ट आणि एक ऑर्डर लिस्ट. ठीक आहे. आता आपल्याकडे इथे ऑलरेडी बुलेट्स पॉईंट आहेत ठीक आहे. आणि इकडे ऑर्डर लिस्टमध्ये 1 2 3 4 आहे ठीक आहे. परंतु आपण याला CSS ने व्यवस्थित इथे डिझाईन करू शकतो. जसं की याला सिलेक्ट करून liststyle.css मध्ये यायचं आपल्याला ठीक आहे. इथे मी UL ला सिलेक्ट केलं. तुम्ही क्लास देऊन पण सिलेक्ट करू शकता याला ठीक आहे. आणि डायरेक्टली ॲज अ एलिमेंट सिलेक्टर किंवा टॅग सिलेक्टर पण त्याला डायरेक्टली सिलेक्ट करू शकतो. तर मी त्याला डायरेक्टली सिलेक्ट केलं आणि इथे त्याला लिस्ट स्टाईल टाईप त्याचे डिस्क आहे ऑलरेडी म्हणजे हे डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. याच्यामध्ये काही चेंज नाही होणार. ऑलरेडी डिस्क आहे त्या ओके. मी त्याला सर्कल केलं इथे तर इथे सर्कल येणार. तर बघा इथे सर्कल आले क्लिअर आहे. अच्छा. त्याच्यानंतर परत व्हॅल्यू आहेत काही आपल्याकडे स्क्वेअर पण आहे ठीक आहे. स्क्वेअर आहे तर असे स्क्वेअर दिसतील मला ओके. सर्कल नाही दिसणार डिस्क नाही दिसणार. परत इथे अप्पर अल्फा अप्पर लॅटिन हे आपल्याला याच्यामध्ये यूज करावं लागतील कशामध्ये इथं पण तुम्ही लोअर लॅटिन यूज करू शकता या पद्धतीने पण ते आपल्याला यूज कशामध्ये करायचे ऑर्डर लिस्टमध्ये करायचे. त्याच्यामुळे मी त्याला लोअर लॅटिन ते घेत नाही ठीक आहे. इथे मी स्क्वेअर करून देतो स्क्वेअर ओके. तर असे तुम्ही चेंज करू शकता लिस्ट स्टाईल मध्ये लिस्ट स्टाईल टाईप मध्ये ओके. त्याच्यानंतर इथे लिस्ट स्टाईल इमेज आहे. काय आहे लिस्ट स्टाईल इमेज ओके. आता इथे इमेज घेऊ शकता आपण पण इमेज घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपल्याकडे इथे इमेज पाहिजे. तर इथे आपल्याकडे इमेज आहे ही परंतु ह्या इमेज खूप मोठ्या आहेत इथे ठीक आहे. ती इमेज घेऊन बघूया आपण URL ओके डॉट स्लॅश डबल कोट डॉट स्लॅश हे इमेज आणि इमेज 2.jpg. तर इथे आलो तर या पद्धतीने इमेज दिसतील. हे आउटपुट आपल्याला योग्य वाटतं का इथे नाही. म्हणून आपण इथून काय करूया इथे आयकॉन फाइंडर आहे आयकॉन फाइंडर
इथे जाऊन या फर्स्ट लिंकवरती क्लिक करायचं आयकॉन फाइंडरच्या, आणि इथून आपल्याला सम बुलेट्स किंवा सम आपल्याला आयकॉन्स आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो. ओके, कळालं? सो मी इथून बाईक केलं, बाईक नको, बाईकपेक्षा आपण इथे होम करूया. असे आयकॉन्स तुम्हाला वेबसाईटवरती बघायला मिळत असतील. ठीक आहे, तर मी ते या आयकॉनवरती क्लिक केलं आणि याला यूज केलं. म्हणजे आता हा आपल्याला फ्री नाही आहे. ठीक आहे, हा फ्री आहे, तर आपण याला डाउनलोड करूया. तर इथे तुम्ही साईज, ठीक आहे, जो फ्री ना तो डाउनलोड करायचा. ओके, त्याच्यामध्ये मोर सायझेसवरती क्लिक करायचं आणि इथून साईज पिक करायची. मी ते 20 पिक्सल साईज सिलेक्ट केली आणि इथे करायचं डाउनलोड इन PNG. ओके, 20 पिक्सल मला डाउनलोड करायचं. झाला डाउनलोड. ओके, इथे यायचं आपल्याला, इथून डाउनलोडमध्ये जायचं आपल्याला. डाउनलोडमधून हा होम आयकॉन सिलेक्ट करायचा, त्याला कॉपी करायचं आणि आपल्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं. ठीक आहे, सो CSS 7 PM क्लास 7 PM न्यू बॅच 7 PM, त्याच्यामध्ये CSS इमेज. ठीक आहे, 2 मिनिट. CSS मध्ये फोल्डर आहे की वेगळं? हां, CSS मध्ये फोल्डर आहे. ठीक आहे, ते पेस्ट केली मी. तर हा इमेज इथे डाउनलोड झाली. ओके, इथे आलो आता. तर काय करायचं आपल्याला, ही इमेज काढून टाकायची. काय घेतलं आपण? लिस्ट स्टाईल इमेज. URL मध्ये डबल कोट मध्ये ./ इमेज फोल्डरमध्ये होम आयकॉन .png. तर मी माझ्या वेब पेजवरती आलो, तर या पद्धतीने आपल्याला ते आयकॉन्स बघायला मिळतील. क्लिअर? हो आता सर. ठीक आहे. ओके, आता आपण बघूया OL ऑर्डर लिस्ट. ठीक आहे, याचं पण लिस्ट स्टाईल टाईप मी केला अप्पर अल्फा, तर कॅपिटल लेटर्स येतील इथे. ओके, त्यानंतर मी केलं इथं लोअर ग्रीक, तर इथे ग्रीकमध्ये येईल. ओके, अल्फा बीटा गॅमा डेल्टा. ओके, त्यानंतर मी इथं केलं लोअर रोमन, तर इथे 1 2 3 4 येतील. ओके, रोमनमध्ये. क्लिअर? आता हो सर. आपल्याकडे इथे हे छोटे छोटे पॉईंट्स आहेत, पण हे नंतर आपल्याला वेबसाईटमध्ये यूज करावं लागतात. ठीक आहे, आता इथे काय झालं, या मँगोच्या खाली समथिंग आपल्याकडे लिस्टमध्ये खूप सारा टेक्स्ट आहे. ओके, खूप सारा टेक्स्ट आहे आपल्याकडे असं. क्लिअर आहे? तर आपण याची पोझिशन सेट करू शकतो या टेक्स्टची. ठीक आहे, सो सेट करताना CSS मध्ये यायचं आणि मी UL ला दिलं ना पोझिशन, तर इथे येऊन लिस्ट स्टाईल टाईप पोझिशन, लिस्ट स्टाईल पोझिशन, आणि ती पोझिशन आपण आउटसाईड ठेवली, तर इथे आउटसाईड म्हणजे याच्या आउटसाईडलाच आहे, या होमच्या खाली येणार नाही. परंतु मी त्याला इनसाइड केलं, तर काय झालं बघा, ऍपल इथे स्टार्ट होत आहे. ठीक आहे, परंतु इथे जो आहे, इथे स्पेस राहणार होता, म्हणून त्याने काय केलं, हा स्पेस कव्हर केला. इथला स्पेस कव्हर केला त्यानं. हा, एवढा स्पेस कव्हर केला त्याने, एवढा. ठीक आहे, हे झालं आपलं लिस्ट स्टाईल पोझिशन. क्लिअर? आणि या 3 प्रॉपर्टींची एकच प्रॉपर्टी आहे आपल्याकडे. ओके, ती आहे आपल्याकडे प्रॉपर्टी लिस्ट स्टाईल. तर लिस्ट स्टाईल आपण इथे यूज करूया. सो लिस्ट स्टाईल, त्याच्यामध्ये मी घेतलं इथे अप्पर अल्फा, तर मला हे इथे अशा अप्पर अल्फामध्ये दिसेल. हे याला मी लिस्ट स्टाईल टाईप याचा कमेंट आउट करतो. ओके, तर मला असं दिसेल. आणि
यालाच मी URL यूज करू शकतो. ठीक आहे, URL /image icon.png या पद्धतीने, आणि याच्यामध्ये पण टेक्स्ट असेल समथिंग, जसं की इथे आलो मी आणि या OL मध्ये सुद्धा समथिंग टेक्स्ट असेल. ठीक आहे, इथे पण टेक्स्ट असेल. तर याला आपण CSS मध्ये येऊन काय करू शकतो, याला इनसाइड करू शकतो या पद्धतीने. तर हे सुद्धा या पद्धतीने होऊन जाईल. तर इथे 3 प्रॉपर्टी यूज करावं लागत होते आपल्याला, लिस्ट स्टाईल टाईप, लिस्ट स्टाईल इमेज आणि लिस्ट स्टाईल पोझिशन. तर आपण एकच प्रॉपर्टी, शॉर्ट हँड प्रॉपर्टी यूज करू शकतो, ज्याचं नाव आहे लिस्ट स्टाईल. त्याच्यामध्ये तुम्ही पहिले अप्पर अल्फा घेऊ शकता, नंतर त्याची इमेज ठरवू शकता, त्याला इनसाइड किंवा आउटसाइड करू शकता. परंतु जर मी इथे इमेज घेतली तर माझे अप्पर अल्फा वगैरे हे ते जे मी नंबरिंग केलेली ती दिसणार नाही इथे, माझी इमेज दिसेल. परंतु जर माझ्या इमेजमध्ये समथिंग काही मिस्टेक झाली तर माझे आयकॉन सुद्धा दिसतील इथे, जसं की ABCD. मी इथे नंबर घेतले किंवा रोमन घेतलंय, लोअर रोमन किंवा अप्पर रोमन केलं मी याला, तर माझ्या ते दिसतील. ओके, कळालं? हो सर. ओके, बस लिस्ट स्टाईल मध्ये एवढंच होतं आपलं. बघा, लिस्ट स्टाईल इमेज, लिस्ट सर, आणि स्टाईल. पर्टिक्युलर लिस्टला जर आपल्याला आयकॉन वगैरे हे करायचं आहे, मग त्याला पर्टिक्युलर आपल्याला आयडी लिस्टला द्यावा लागेल ना? करायचं असेल, ओके, कळालं मला. तुमचं म्हणणं आहे की मला फक्त या मुंबईला करायचंय. ओके, हा सर. बरोबर ना? तर मी याला क्लास देऊ शकतो, क्लास मुंबई. सिलेक्ट केलं मी क्लास मुंबई. इथे आलो मी आणि डॉट मुंबई लिस्ट स्टाईलच घेतो मी आता. ठीक आहे, लिस्ट स्टाईल केलं मी इथे अमेरिका. सॉरी, इथे ऑलरेडी वरती सिलेक्ट केलेली आहे. ठीक आहे, तर मी त्याला कमेंट आउट करतो आणि लिस्ट अमेरिकनच्या ठिकाणी सिलेक्टच नाही केलं ना कुठंच. ठीक, लिस्ट स्टाईल डॉट मुंबई. 2 मिनटं बघू एकदा. मुंबई, ओके, क्लास MBA. तर याला आपण लिस्ट स्टाईल URL किंवा इथे लिस्ट स्टाईल इमेज पण घेऊ शकतो आपण, लिस्ट स्टाईल इमेज आणि URL कोट स्लॅश इमेज .png. तर फक्त मुंबईला झालं, बाकींना 2, 3 आणि 4 आलं. ओके, हाच होता ना ओके. डाऊट? हा सर. ओके, पण क्लास करायचं सिलेक्ट की आयडी करायचं? तुम्ही क्लास पण सिलेक्ट करू शकता आणि आयडीने पण सिलेक्ट करू शकता. इथे आयडी जर घेतला तर ओके. सिम्पली मला इथं मी आयडी करेल पर्टिक्युलर. ओके, CSS मध्ये जाऊन याला मी हॅशटॅग यूज करेल, हॅशटॅग मुंबई. ओके, हो परंतु सर, मी ते समजलं, पण असं परंतु काय होतं आपल्या जेव्हा आपण रूल हॅशटॅग वाईज यूज करतो म्हणजे. ना, म्हणजे आयडी यूज करतो ना, तर हा आयडी मला सेम, मला नागपूरला पण हाच आयकॉन पाहिजे असेल तर मी मुंबई म्हणजे आयडी यूज नाही करू शकत, तिथे मला क्लास यूज करावा लागेल ना. हो सर. हा, त्याच्यामुळे मी क्लास घेतला होता तिथे. आपण सिम्पल इथे जर का क्लास केला ना आणि इथे सेम क्लास मुंबई अप्लाय केला नागपूरला सुद्धा, तर काय होईल, आणि नागपूरला गेला मी. ठीक आहे, CSS मध्ये आलो आणि हा चेंज केला मी, तर डॉट केलं, तर काय होईल बघ, मुंबई आणि नागपूरला येईल. ओके, ओके सर. क्लिअर झालं? ठीक आहे, आता हा आपण सर. बघणार आहे ओव्हरफ्लो. ठीक आहे, बघा आपण लिस्ट बघितलं. फ्लोट आपण उद्या बघणार आहे, कारण की फ्लोट पूर्ण एक सेशन लागणार आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला लेआउट बनवावं लागणार आहे.
ओपेसिटी आपलं झालेलं आहे. ठीक आहे. क्लिअर पण आपण नंतर बघणार आहे. याच्या अगोदर बघणार आहे आपण ओव्हरफ्लो. ठीक आहे. लिस्ट झालं, ओपेसिटी झालं, आता बघणार ओव्हरफ्लो. सो हे आलो मी इमेज मध्ये, नाही बनवायची मला. ठीक. सो ओव्हरफ्लो डॉट HTML and overflow dot CSS. ओके. सो HTML फाईल मध्ये येऊन बॉयलरप्लेट कोड लिंक घेऊया, CSS ची फाईल लिंक करूया, ओव्हरफ्लो डॉट CSS. ओके. इथपर्यंत काय डाऊट आहे, काय विचारायचं विचारू शकता. ओके. नाही तर सर. बघा आता ओव्हरफ्लो मध्ये आपल्याला सर्वात अगोदर तर एक ड्यू घ्यायची, 2 ड्यू घेऊया आपण. ड्यू. ठीक आहे. त्याला क्लास देऊया, क्लास फर्स्ट. ओके. त्याच्यामध्ये पॅराग्राफ घेऊया, फ्लोरेन 150 150. ओके. आता इथे माझा हा कंटेंट दिसतो तुम्हाला, याला मी ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ठीक आहे. कळालं काय केलं? एक ड्यू घेतला, त्याला क्लास दिला फर्स्ट, त्याच्यामध्ये एक पॅराग्राफ घेतला. ओके. आता काय करायचंय मला, याला द्यायची हाईट आणि विड्थ या फर्स्टला. ठीक आहे. तर फर्स्टला मी हाईट आणि विड्थ दिली तर काय होईल, तो जो टेक्स्ट आहे, त्या जो जो कंटेंट आहे, हा पॅराग्राफ जो आहे तो कंटेंटच्या बाहेर जाणार आहे ऑब्विसली. ठीक आहे. तर मी याला सिलेक्ट केलं, डॉट फर्स्ट, आणि याला हाईट केली 400 पिक्सल किंवा 300 पिक्सल केली मी याला हाईट, 300 पिक्सल, आणि विड्थ केली 400 पिक्सल. ओके. आणि बॅकग्राऊंड कलर दिला याला हा. ओके. तर काय होत आहे बघा, याच्या बाहेर टेक्स्ट जात आहे, हा टेक्स्ट जातो ना याच्या बाहेर, इथपर्यंत टेक्स्ट, या लाईन 3 नंबर लाईन्स काय, 3 लाईन्स काय झाल्या, टेक्स्टच्या बाहेर गेल्या, या बॉक्सच्या बाहेर गेल्या, गेल्या का? हो सर. म्हणजे काय झालं, ओव्हरफ्लो झालं. आपण काय म्हणतो, समजा एखाद्या कॅनची साईज आहे 5 लिटर आणि आपण त्याच्यामध्ये वॉटर म्हणा किंवा ऑइल म्हणा फिल केलं 6 लिटर, तर काय होईल, ओव्हरफ्लो होऊन जाईल, ते येस होईल सर. ना ओव्हरफ्लो. त्याच पद्धतीनं तो ओव्हरफ्लो आपल्याला मॅनेज करायचा असेल आपल्या वेब पेजवरती, तर आपण त्याच्यासाठी काही CSS अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर इथे ओव्हरफ्लो मध्ये व्हिजिबल आहे, हिडन आहे, स्क्रोल आहे आणि ऑटो आहे. ठीक आहे. तर व्हिजिबल मध्ये काय होईल, जे आउटपुट आहे आपलं तेच दिसेल आपल्याला, की ओव्हरफ्लो केला व्हिजिबल. तर आपल्याला व्हिजिबल मध्ये काही चेंजेस नाही होणार. डिफॉल्ट प्रॉपर्टी आपली व्हिजिबलच राहील इथे. ठीक आहे. क्लिअर. परंतु मी याला केला हिडन, तर काय होईल, तो जो कंटेंट आहे ना तो हाईड होऊन जाईल. याचे मी जास्त कंटेंट घेतो थोडा, म्हणजे तुमच्या परत लक्षात येईल थोडं. 100 100. ठीक आहे. तर बघा, आणि याचा ओव्हरफ्लो मी काढून घेतो CSS मध्ये. तर बघा, कंटेंट खाली आला, आला ना कंटेंट खाली. या मला ऍक्टिव्ह करू का? ओके. आता बघा, इथपर्यंतच आहे हा बॉक्स आपला, परंतु इकडे खाली कंटेंट शिल्लक गेला, इकडे गेला ना कंटेंट. येस सर. परंतु हा कंटेंट आपल्याला बॉक्सच्या बाहेर गेला नाही पाहिजे, म्हणून आपण त्याला करू शकतो हिडन. हाईड केला तो कंटेंट, पण कंटेंट दिसतो का, आपल्याला कंटेंट दिसला पाहिजे नाही, ते कळतंय? हो सर. हॅलो. मग त्याच्यासाठी आपण यूज करू शकतो हिडनच्या ठिकाणी
आपण त्याला करू शकतो स्क्रोल. तर या पद्धतीने आपल्याला तो कंटेंट दिसेल, म्हणजे पूर्णच्या पूर्ण कंटेंट दिसेल इथे. ठीक आहे, कळालं? आता इथे जेवढा कंटेंट आहे तेवढा दिसणार नाही, जेवढा पूर्णच्या पूर्ण कंटेंट दिसेल, म्हणजे आपण त्याला स्क्रोल करू शकतो. ठीक आहे, आता इथे 400 विड्थ केली मी, इथे 300 करतो. तर इकडे काय होईल, स्क्रोल बार दिसतो, मोठा हो सर. स्क्रोल बार बनेल. मी त्याची विड्थ अजून कमी केली आणि 100च विड्थ ठेवली, तर परत मोठा स्क्रोल बार येऊन जाईल इथे या पद्धतीने. कळलं? ओके, आता हे झालं हिडन. हिडन झालं, नंतर स्क्रोल झालं. आता आपण काय करू शकतो, इथे ओव्हरफ्लो त्याचा ओव्हरफ्लो आपण ऑटो पण ठेवू शकतो. ठीक आहे, तर ऑटोमध्ये काय होतं, ऑटोमध्ये इथे जो खालचा स्क्रोल बार असतो ना, तो खालचा स्क्रोल बार इथे हाईड होऊन जातो, म्हणजे खालचा स्क्रोल बार इथे दिसत नाही. फक्त हा जो हाईटचा स्क्रोल बार आहे वाय डायरेक्शनचा, तोच दिसतो फक्त आपल्याला इथे. ओके, हे झालं ऑटो. ओके, काय डाऊट यामध्ये? नाही सर. ओके, आपण इथे एखादी इमेज पण घेऊ शकतो, त्याला पण स्क्रोल बार करू शकतो. ठीक आहे, तुम्ही इमेजला स्क्रोल करून दाखवा मला, त्याची हाईट विड्थ वाढवा इमेजची, तिला स्क्रोल बार मध्ये आणून दाखवा. हे तुमचं प्रॅक्टिससाठी आहे. ठीक आहे. चालेल सर.